नमस्कार एस्पिरंट्स. मी भूषण घोडके तुमचं काय बोलले सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स ऑफ फॉर UPSC आणि एम-पी-एससीमध्ये स्वागत करतो. आजच्या म्हणजे या व्हिडिओ सेशनमध्ये आपण हिस्ट्री ऑप्शनल टेस्ट सीरीज जी आहे ती लॉन्च करत आहोत. त्याच्या संदर्भातला जो काही इंट्रोडक्टरी आपण म्हणू शकतो शॉर्ट व्हिडिओ, तो शॉर्ट व्हिडिओ बनवण्याचा आपण आज काय केलेला आहे, तर एक प्रयत्न करत आहोत. आता जे कॅन्डिडेट एम-पी-एससी राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2026 साठी प्रिपेअर करत आहेत किंवा 2025 साठी प्रिपेअर करत आहेत. ठीक आहे. दोघांसाठी ही जी टेस्ट सीरीज आहे ती ॲप्लिकेबल आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो एक लक्षात घ्या, की टेस्ट सीरीज इम्पोर्टंट काय आहे? टेस्ट सीरीज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की तुम्ही आतापर्यंत जो अभ्यास केलेला आहे, तुम्ही आतापर्यंत जी मेहनत घेतली, आन्सर रायटिंग केलेली, ती योग्य डायरेक्शनमध्ये आहे का नाही? त्याचबरोबर त्याच्यानंतर ते 3 तासामध्ये ते टाईम मॅनेजमेंट होतंय का नाही? पेपर कशा पद्धतीने हँडल करायला पाहिजे? त्याच्यानंतर जर बघितलं, की प्रश्न कशा पद्धतीने येतात आणि प्रश्नाचं उत्तर हे व्यवस्थित पद्धतीने कशा लिहायला पाहिजे? या सगळ्यांचं जे एक्झामिनेशन लेव्हल ऑफ सिम्युलेशन आहे, ते टेस्ट सीरीजमध्ये काय होतं, तर इम्प्लिमेंट होतं. मग याच्यामध्ये काय करतो आहोत, तर आपण त्याच पद्धतीने जी टेस्ट सीरीज आहे, त्या टेस्ट सीरीज त्या ठिकाणी कंडक्ट करत आहोत. आता ही जी टेस्ट सीरीज आहे ना मित्रांनो, ही टेस्ट सीरीज 6 डिसेंबरपासून काय होणार आहे, तर सुरुवात होणार आहे या टेस्ट सीरीजची. एक टेस्ट सीरीजचं वैशिष्ट्य म्हणजे काय, की आपण याच्यामध्ये जवळपास 8 टेस्ट घेतलेल्या आहेत. या 8 टेस्ट जर बघितलं, तर प्रत्येक टेस्ट ही 250 मार्काची असणार आहे, तर 3 तासासाठी. मग याच्यामध्ये या 8 टेस्टची विभागणी कशी आहे, ते लक्षात घ्या. जवळपास पहिली 4 टेस्ट ज्या असणार आहेत, त्या 4 टेस्ट आपण म्हणू, की सेक्शनल आहे. सेक्शनल म्हणजे काय, की एन्शियंटचं जे सेक्शनवर एन्शियंटची टेस्ट त्याच्यामध्ये पूर्ण 250 मार्काची असणार 3 तासासाठी. मध्ययुगीन भारताचा जो काही भाग आहे, तर त्याच्यावर 250 साठी 250 मार्कासाठी 3 तासासाठी टेस्ट असणार आहे. तसंच आधुनिक भारत आणि आधुनिक जगाचा इतिहास प्रत्येकी 250-250 मार्कासाठी असणार आहे आणि 3-3 तासासाठी असणार आहे. मग त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, की फुल लेंग्थ टेस्ट जे असते, की प्रत्येक पेपरचे 2-2 म्हणजे पेपर 1 चे 2 फुल लेंग्थ टेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये सेक्शन ए, सेक्शन बी म्हणजे पहिल्या पेपरमध्ये जर आपण बघितलं तर प्राचीन भारत त्याच्यानंतर मध्ययुगीन भारत आणि त्याच्यानंतर पेपर 2 मध्ये जर आपण बघितलं तर आधुनिक भारताचा इतिहास, त्याच्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर सेक्शन बी मध्ये येतो, तो म्हणजे आधुनिक जगाचा इतिहास. असे हे जे फुल लेंग्थ टेस्ट आहेत, ते पण प्रत्येकी 250-50 मार्काचे ते 4 फुल लेंग्थ त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत. आता जो काही एन्शियंट हिस्ट्रीची जी टेस्ट आहे, त्याचा जो सिलेबस असणार आहे, ते आपण हिस्ट्री सिलेबसमध्ये दिलेले जे काही पहिले आपण म्हणू शकतो की 12 पॉइंट आहेत. मग याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं, या 12 पॉइंटची जी सुरुवात होते सोर्सेसपासून, म्हणजे आपण त्याच्यामध्ये म्हणतो की साधने. साधनांपासून त्याची सुरुवात होते आणि त्या साधनांपासून सुरुवात जर आपण झाली, तर ती कुठपर्यंत आहे? जवळपास आपण बघितलं तर प्रारंभिक भारतीय सांस्कृतिक इतिहासातील संकल्पना. हे पहिले 12 टॉपिक जे आहेत, ते आपलं जे असणार आहे, काय असणार आहे? तर पहिल्या टेस्टचं जो काही असणार तर सिलेबस असणार आहे. दुसरी टेस्ट जी असेल, ती मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर असणार आहे. तर याच्यामध्ये असणारा जो सिलेबस असणार आहे, तो युनिट 13 पासून ते युनिट 24 पर्यंत त्याच्यामध्ये काय तर इन्क्लूड केलेला असणार आहे. म्हणजे प्रारंभिक मध्ययुगीन भारतापासून ते फार 18व्या शतकाचा जो इतिहास आहे, ठीक आहे? तर तिथपर्यंत ते चालणार आहे. त्यानंतर जर आपण बघितलं, की सेक्शनल टेस्ट 3rd जी असणार आहे, त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास. याच्यामध्ये युनिट 1 टू 15. आता 1 टू 15 मध्ये कुठले येणार आहे याच्यामध्ये? तर आधुनिक भारताचा इतिहास, भारतात आता कुठून सुरू होतोय? भारतामध्ये युरोपियनचे आगमन. ते हा कुठपर्यंत चालू आहे, की अलगावधी राजकारण हे कुठपर्यंत आलं? तर आपण असं म्हणू शकतो, की मॉडर्न इंडियन हिस्ट्री कंटेक्स्ट. 12 अ, 13, 14 आणि 15 सॉरी 13, 14, 15 जे असणार आहे, तर याच्यामध्ये आपण हे पोस्ट इंडिपेंडन्स रिलेटेड आहे आणि 12 पर्यंतचे जे युनिट्स आहेत, ते मॉडर्न इंडियाशी संदर्भात आहेत. आणि त्याच्यानंतर जे काही 4th सेक्शनल टेस्ट होणार आहे, वर्ल्ड हिस्ट्रीची, त्याच्यामध्ये जे युनिट्स असणार आहे, ते 16 पासून ते कधीपर्यंत असणार ते कुठपर्यंत सॉरी 27 पर्यंत. म्हणजे एनलाइटमेंट पिरियड पासून ते डिसइंटिग्रेशन ऑफ USSR आणि त्याच्यानंतर मग पूर्व युरोपकडे ज्या हालचाली होत्या, तेवढा जो पार्ट आहे, तो तेवढा पार्ट आपण कशामध्ये समाविष्ट करणार आहोत, जे 4th सेक्शनल टेस्ट असेल ती. त्याच्यानंतर जी आपली फुल लेंग्थ टेस्ट असणार आहे पहिली, तर त्याच्यामध्ये पूर्ण सेक्शन म्हणजे पूर्ण पेपर ए जो असेल, तो पूर्ण ए पेपर त्यामध्ये काय केला जाईल, तर ग्राह्य धरला जाईल. मग पेपर ए म्हणजे काय, की 1 पासून ते 24 पर्यंतचं त्याच्यामध्ये काय, जे युनिट आहे, त्याच्यावर क्वेशन्स विचारले जातील सेक्शन ए, सेक्शन बी आणि त्याच्यानंतर पेपर सेकंड जो आहे फुल लेंग्थ टेस्ट, तो त्याच्यामध्ये 1 पासून ते जवळपास जर आपण बघितलं 27 युनिटपर्यंत जेवढे टॉपिक्स दिलेत, तेवढं त्याच्यामध्ये काय केलं जाईल, तर इन्क्लूड केलं जाईल. सिमिलरली फुल लेंग्थ चाचणी 3rd जी असणार आहे, त्याच्यामध्ये पेपर 1 जो असणार हिस्ट्रीचा, त्याच्यावर पूर्ण सिलेबसवर प्रश्न राहतील आणि जो काही फुल लेंग्थ टेस्ट 4th असणार आहे, त्याच्यावर पण जो काही सेकंड पेपर आहे हिस्ट्री ऑप्शनचा, त्याच्यावर फुल लेंग्थ काय असणार आहे, तर टेस्ट असणार आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, याचे डेट्स आपण कशा पद्धतीने ठेवलेले आहेत.
म्हणजे जवळपास जर आपण बघितलं, की 9 नोव्हेंबरला कॅन्डिडेटची जी आहे, तर प्रिलिम्स एक्झामिनेशन झाली. त्याच्यानंतर जवळपास 6 डिसेंबरपर्यंत जर बघितले, तर कॅन्डिडेटला जवळपास 3 ते 4 वीक जो आहे, तो टाईम भेटतो आणि तेवढ्या टाईममध्ये एखादा सेक्शन म्हणजे एन्शंट सारखा जो पार्ट आहे, हा व्यवस्थित पद्धतीने होऊ शकतो. म्हणून आपण त्याला 6 डिसेंबरपासून काय केलेलं आहे, तर सुरुवात केलेली आहे. 6 डिसेंबरला तुमचं काय असणार आहे, तर जो काही पेपर असेल, तो 6 डिसेंबरला असेल. आपली टेस्ट ही चालणार आहे ऑनलाईन. तुम्हाला क्वेशन कम आन्सर बुकलेट जी असेल, माध्यमातून पाठवण्यात येईल. तुम्हाला ती लिहायची आहे, स्कॅन करायची, ते पाठवायची. त्याचं डिस्क्रिप्शन पुढे देतो. 6 तारखेला जी असेल ती पहिली सेक्शनल टेस्ट असेल. त्याच्यानंतर दुसरी सेक्शनल टेस्ट हे 27ला आहे. तर जवळपास 6 तारखेला झाल्यापासून तर 27 पर्यंत तुम्हाला नियर अबाउट 3 वीक आहे. तेवढे मिळतात. तेवढ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय मध्ययुगीन भारताचा जो इतिहास आहे, तो व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे, नोट्स काढायचे आहेत. ठीक आहे. डेली त्याचं आन्सर रायटिंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर 27ला त्याची टेस्ट द्यायची आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर पुढची जी सेक्शनल टेस्ट आहे, थर्ड ती 17 तारखेला आहे. म्हणजे 17 तारखेचा जो जानेवारी आहे तेव्हा त्याच्यात पण तुम्हाला जवळपास 3 वीक मिळतायत. या 3 वीकमध्ये तुम्हाला काय करायचंय, तर मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचा जो सिलेबस आहे प्रिपेअर करायचा आहे. नोट्स, प्रिपरेशन, रिव्हिजन आणि त्याच्यानंतर 17 तारखेला टेस्ट. पुन्हा 17 पासून ते 7 म्हणजे 17 जानेवारीला तुमचा मॉडर्न इंडियाचा पेपर होईल. त्याच्यानंतर पुढचा जो पेपर असणार आहे तो 7 तारखेला कुठला होणार आहे, तर मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री. इथे पण तुम्हाला जवळपास 3 वीक मिळतात. तेवढ्या याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर वर्ल्ड हिस्ट्री जो असेल, तो वर्ल्ड हिस्ट्री कंप्लीट करायची आहे, नोट्स प्रिपेअर करायचे आणि या ठिकाणी काय करायचं आहे, तर टेस्ट ही द्यायची. आता 17 तारखेला तुम्हाला टेस्ट झाल्यानंतर ऑलरेडी तुमचं एन्शियंट अँड मिडिव्हल झालेलं आहे. म्हणून एक हफ्त्याचा फक्त त्या ठिकाणी काय दिलंय, तर गॅप दिलाय. मग 1 हफ्त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जो एन्शियंट अँड मिडिव्हल तुम्ही प्रिपेअर करायचा आहे, तो तुम्हाला पुन्हा काय करायचं आहे, या ठिकाणी रिवाईज करायचा आहे आणि रिवाईज केल्यानंतर तुम्हाला कुठे द्यायची, ही 14 तारखेची जी टेस्ट आहे, 14 फेब्रुवारी 2024 त्याला द्यायची. मग 14 नंतर पुन्हा काय, तर 7 दिवसाचा गॅप आहे. म्हणजे 6 दिवसाचा गॅप. मग आता याच्यानंतर काय आहे, की पुढची टेस्ट आहे 21ला. आता 14 तारखेला जी टेस्ट होणार आहे, ती फुल लेंग्थ टेस्ट असेल. त्याच्यामध्ये पेपर एक जो असेल हिस्ट्री ऑप्शनलचा, तो पूर्ण होईल. म्हणजे एन्शियंट इंडिया आणि मिडिव्हल इंडिया. त्याच्यानंतर फुल लेंग्थ टेस्ट जी सेकंड होणार आहे, ती 21 तारखेला होणार आहे. जवळपास मध्ये तुम्हाला 6 दिवस गॅप मिळतोय. मग अगोदर तुम्ही मॉडर्न आणि वर्ल्ड हे प्रिपेअर केलंय. 1 वीकमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर ते प्रिपेअर करायचं आणि ते म्हणजे रिवाईज करायचं आणि रिवाईज केल्यानंतर 21 तारखेला तुम्हाला टेस्ट द्यायची. आता 21 तारखेला झाल्यानंतर पुढचीच टेस्ट 7 दिवसांनी लगेच आहे 28 तारखेला. आता 28 तारखेला दिल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, 1 वीकमध्ये तुम्हाला काय करायचंय, तर 2 पेपरची रिव्हिजन करायची आहे आणि त्याच्यानंतर तो पेपर त्या ठिकाणी द्यायचा आहे. आता हे कशासाठी घेतलंय मित्रांनो, तर सिस्टमॅटिक वेमध्ये घेतलेलं आहे. ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सुरुवातीला जवळपास पहिल्यांदा तुम्ही सेक्शनल टेस्ट प्रिपेअर करतात किंवा सेक्शनल टेस्ट आधी प्रिपेअर करतात. हे जर टाईम टेबल तुम्ही फॉलो केलं, तर तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट पण अगदी व्यवस्थित पद्धतीने काय होणार आहे, कव्हर होणार आहे. तर तुम्ही 2025 साठी प्रिपेअर करत असाल किंवा 2026 साठी प्रिपेअर करत असाल. मग पहिल्या टेस्टपर्यंत म्हणजे 6 डिसेंबरपर्यंत जो असेल तुमचा एन्शियंट कव्हर झालेला असला पाहिजे एक्सपेक्टेड आहे. किंवा थोडाफार राहिला तर मग मेडिव्हल बरोबर कव्हर करू शकतो. मग त्याच्यानंतर 2027 सॉरी 27 तारीख जी आहे 27 डिसेंबरला म्हणजे 6 डिसेंबरपासून तर 27 डिसेंबरपर्यंत तुम्हाला 3 वीक मिळतात. त्याच्यामध्ये तुम्हाला मेडिव्हल व्यवस्थित कव्हर करायचा आहे. नंतरचे 3 वीक त्याच्यामध्ये एक सेक्शन म्हणजे मॉडर्न कंप्लीट करायचं आहे. आणि 17 जानेवारीपासून ते 7 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री कंप्लीट करायचं आहे. म्हणजे एवढ्या ड्युरेशनमध्ये तुम्ही प्रिपरेशन केलं, नोट्स प्रिपेअर केले, काढून ठेवले, तर तुमचा ऑप्शनल व्यवस्थित होतोय. त्यानंतर तुम्हाला काय होतंय, की तुमचे ऑलरेडी जे नोट्स वगैरे झालेले आहेत, ते पुढे तुम्हाला काय करायचंय, तर रिवाईज करायचे. म्हणजे तुमची पहिली रिव्हिजन या ठिकाणी चालते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची आन्सर रायटिंग, त्यानंतर हा दुसरा पेपर असणार आहे, त्याची पण पहिली रिव्हिजन आणि त्याच्यानंतर इथे जर आपण बघितलं, इथे तुमची होते दुसरी रिव्हिजन. आणि एक्झामच्या अगोदर तुम्ही जाल तेव्हा तुमची जी तिसरी रिव्हिजन असेल. ते तुमची जवळपास आता याच्यामध्ये तुम्ही रिव्हिजन कन्सिडरच नाही केली. का? कारण की समजा तुम्ही इथे प्रिपेअर करत आहात, तर एक्झामच्या किंवा टेस्टच्या 1 दिवस अगोदर तरी तुम्ही रिवाईज करा. मग ते जर इन्क्लूड केले, तर जवळपास एक्झामपर्यंत तुमचे जे रिव्हिजन होत आहेत, ते 4 रिव्हिजन्स होतात. आणि 4 रिव्हिजन जर तुम्ही सिस्टमॅटिक वेमध्ये केल्या, तर व्यवस्थित पद्धतीने तुम्ही काय करू शकतात, तर ऑप्शनमध्ये चांगले मार्क्स हे स्कोर करू शकतात. आणि शेवटी ज्यावेळेस तुमचा जी-एस-4चा पेपर आहे, तर जी-एस-4चा पेपर झाल्यानंतर ऑप्शनलच्या सब्जेक्टमध्ये 6 एक दिवसाचा गॅप आहे. 6 ते 7 दिवसाचा. सिमिलरली तिथे आपण काय करतो या ठिकाणी सिम्युलेट करतोय आणि 28 पर्यंत तुम्हाला ऑप्शनल का आवरून घ्यायचा आहे? कारण की 1 मार्चपासून जवळपास जर बघितलं किंवा 7 ते 8 मार्चपासून आहे ना, तुमचं जास्तीत जास्त फोकस हा कुठे जाणार आहे? एस-ए आणि जी-एसकडे. ऑप्शनल थोडा मार्चमध्ये काय होईल, तर मागे-मागे पडत जातो. कारण आणि जी-एस झाल्यानंतर पण तुमच्याकडे काय जवळपास 1 वीक जो आहे म्हणजे 6 ते 7 5 ते 6 दिवस ते तुमच्याकडे रिव्हिजनसाठी आहे. म्हणून आयडियली तुम्ही जो ऑप्शनलचं प्रिपरेशन करणार आहात आतापासून, ते एक 7 ते 8 मार्चपर्यंत करा. म्हणजे तोपर्यंत जर आपण बघितलं, तुमचा ऑप्शन हा व्यवस्थित पद्धतीने काय होतोय, तर कव्हर होतोय. म्हणून टेस्ट सीरीजची जी डिझाइन आहे, ती त्याच पद्धतीने काय केली, तर केलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की या टेस्ट सीरीजसाठी फक्त 25 कॅन्डिडेट्स आपण अलो करणार आहे मित्रांनो. का?
कारण टेस्ट सीरीजमध्ये काय आहे, की इव्हॅल्युएशनला फार डिटेल इव्हॅल्युएशन करावं लागतं. प्रत्येक कॉपीला फार वेळ लागतो आणि वन टू वन कॅन्डिडेटशी कम्युनिकेट करायचं म्हटलं तर वेळ पण बराच जातो. म्हणून आपण क्वालिटी कॉम्प्रोमाईज न करता ठीक आहे. फक्त आम्ही क्वांटिटी कॅन्डिडेटची कमी ठेवणार आहोत, लिमिटेड ठेवणार आहोत. जेणेकरून तुम्हाला त्या टेस्ट सीरीजचा काय होईल तर चांगला फायदा त्या ठिकाणी होणार आहे. आता एकूण घ्या 8 टेस्ट आहेत. म्हणजे सेक्शनल प्लस फुल लेंग्थ म्हणून पण प्रत्येक टेस्ट ही 250 मार्काची असेल 3 तासाची. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय याच्यामध्ये तुम्हाला प्रिपरेशन कसं करायचं आहे, गाईडलाईन्स ज्या आहेत त्या गाईडलाईन्स दिल्या जातील. आन्सर रायटिंग कसं करायचं आहे त्याचे टिप्स दिल्या जातील. त्याच्यानंतर तुम्हाला प्रिपरेशन करत असताना काही डाउट्स असतील, तर ते डाउट सॉल्व्हिंग जे असेल, ते डाउट सॉल्व्हिंग पण म्हणजे तुम्हाला थोडक्यात मेंटरिंग म्हणा किंवा फीडबॅक म्हणा, तो तुम्हाला काय तो वन टू वन बेसिसवर त्या ठिकाणी प्रोव्हाईड केला जाईल. त्याच्यानंतर याची जी तुम्हाला जे काही मॉडेल आन्सर शीट असेल, इंग्लिश आणि मराठी दोघांमध्ये. आता तुम्ही तुमचं मीडियम कुठलीही असू द्या, इंग्लिश असू द्या किंवा मराठी असू द्या. ही टेस्ट सीरीज तुम्हाला दोघांसाठी आहे. मॉडेल आन्सर इंग्लिश आणि मराठी दोघांमध्ये मिळणार आहे. फक्त हे जे डिस्कशन असेल टेस्टचं, ते बायलिंग्वल असेल म्हणजे मी इंग्लिशमध्ये मराठी म्हणजे भाषा आणि इंग्रजी भाषा याचं मिक्सचर त्याच्यामध्ये काय तर असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर टेस्ट झाल्यानंतर टेस्टचं जे डिस्कशन आहे ऑलरेडी सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय उत्तर लेखनामध्ये हेल्पफुल जे काही टिप्स असतील ते कुठल्या कुठल्या टॉपिकवर जास्त वेटेज दिला पाहिजे, कुठल्या टॉपिकला कमी दिलं पाहिजे. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की लिमिटेड पिरियडमध्ये आपल्याला जो व्हास्ट सिलेबस आहे तो त्या ठिकाणी काय करायचा तर कव्हर करायचा आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही टेस्ट लिहिणार आहात आणि टेस्ट सबमिट करणार आहात तर जवळपास त्याच्या 7 दिवसाच्या आत जे असेल, तर तुम्हाला डिटेल फीडबॅक जो असेल, तो टेस्टचा त्या ठिकाणी काय इव्हॅल्युएट करून मिळून जाईल आणि त्याच्यानंतर मग इव्हॅल्युएशन झाल्यानंतर आपण वन टू वन जे असेल, तर डिस्कशन त्याच्यामध्ये करणार आणि टेस्ट स्वतः मी जो असेल, तर इव्हॅल्युएट करेल. त्याच्यामध्ये दुसरं कोणाकडे हे जे काही आउटसोर्सिंग वगैरे असेल इव्हॅल्युएशनचं, तर केलं जाणार नाही. म्हणूनच फक्त उमेदवार हे 25च त्या ठिकाणी काय केलेलं, तर ठेवलं आणि पर्सनल फीडबॅक आहे आणि ऑलरेडी आपला हिस्ट्री ऑप्शनलचा जो कोर्स आहे मित्रांनो, तो चालू आहे. त्याच्यामध्ये रेकॉर्डेड प्लस लाईव्ह या पद्धतीचं काय आहे, आपण कॅन्डिडेटला गाईडन्स प्रोव्हाईड करतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही तो कोर्स जॉइन केला, तर ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरे कुठले सोर्सेस रेफर करण्याची गरज नाही. सगळ्या तुमचे जे नोट्स आहेत, तर त्या मराठीमध्ये काय केलेल्या आहेत, तर ट्रान्सलेट केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं कुठलंही रीड करण्याची गरज नाही आणि प्लस लेक्चर प्लस नोट्स व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत आणि जेवढं सांगितलं त्या पद्धतीने त्याच्या नोट्स काढून घ्यायचे आहेत. जेणेकरून तुमचा ऑप्शनल असेल, हा ऑप्शनल अगदी व्यवस्थित पद्धतीने काय होणार आहे, तर कव्हर होणार आहेत आणि हे झाल्यानंतर काय आहे याच्यामध्ये तुम्हाला आन्सर रायटिंगचं ॲडिशनल डिटेल जे असेल, तो मिळणार आहे. मी कोर्सची गोष्ट करतोय आणि जे कॅन्डिडेट ह्या कोर्स जॉइन केलेले आहेत किंवा ऑलरेडी आपल्या कोर्सचे जे मेंबर्स आहेत, तर त्यांना ही जी टेस्ट सीरीज आहे, तर टेस्ट सीरीजसाठी वेगळे फीस जे आहे, ते फीस भरण्याची त्या ठिकाणी गरज आहे का? तर गरज नाही. म्हणजे जर तुम्ही कोर्स जॉइन केला मित्रांनो, तर कोर्स जॉइन केल्यानंतर तुम्हाला ही जी टेस्ट सीरीज आहे, ही त्याच्यामध्ये इन्क्लुडेडच राहणार आहे. याच्यासाठी वेगळे चार्जेस करण्याची गरज म्हणजे चार्ज पे करण्याची गरज नाही. हां, जर तुम्हाला कोर्स लावायचा नसेल, तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल, तर दुसऱ्या कुठे तुम्ही कोर्स वगैरे केलेला असेल किंवा कोर्स केलेला पण नसेल, फक्त तुम्हाला टेस्ट सीरीज जॉइन करायची असेल, तर ह्याचे पैसे जसे होईल तुम्हाला फीस जी असेल, ती फीस तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, तर पे करावी लागणार आहे. आता याच्या संदर्भात तुम्हाला काही डाऊट असले का? टेस्ट सीरीज संदर्भात किंवा टेस्ट तुम्हाला जॉइन करायची असेल, तर 9511900488 याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, तर कॉन्टॅक्ट करायचा आहे. इथून तुम्हाला जे असेल, तर पे लिंक असणार आहे. त्याच्यानंतर जर आपण म्हटलं, की टेस्ट कशा पद्धतीने द्यायचं, सगळ्या ज्या काही गोष्टी असतील, ते तुम्हाला ह्या नंबरवरूनच काय केल्या जातील, तर प्रोव्हाईड केल्या जातील. त्याच्यासाठी तुम्ही या नंबरवर काय करू शकता, तर कॉन्टॅक्ट करू शकता. आता हिस्ट्री ऑप्शनचा ज्यावेळेस आपण बघतोय मित्रांनो, तर एन्शियंट इंडिया पहिला जो असणार आहे, तर पेपरचं थोडं स्ट्रक्चर जे आहे, तर स्ट्रक्चर त्या ठिकाणी लक्षात घ्या. आता या स्ट्रक्चरमध्ये जर आपण लक्षात घेतलं, तर आयोगाने म्हणजे एम-पी-एस-सी राज्याचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो 2025 पासून लागू होतोय, तर त्यांनी सांगितलं की हिस्ट्री ऑप्शनसाठी पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे ऑप्शनल पेपर तर एकच आहे, पण त्याचे 2 पेपर होणार आहेत ना. तर त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, सेक्शन ए, सेक्शन बी. आता हे सांगण्याचं तात्पर्य हे कारण जर तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल बघितला, तर सेक्शन म्हणजे पहिल्या पेपरमधला सेक्शन 1 मध्ये जर असेल ना, तर साइट्स विचारल्या जातात. इथे साइट्स दिलेल्या नाहीयेत. मे बी ते 10 मार्कामध्ये काही साइट्स विचारू शकतात किंवा नाही, ते आपल्याला अजूनपर्यंत माहीत नाही. पण 50 मार्कासाठी तरी ते साइट्स विचारत नाहीयेत. इथे या ठिकाणी काय होतं तर क्लिअर होतंय आणि सेक्शन ए मध्ये 5 सब क्वेश्चन आहे. 10, 10, 10 मार्काचे असणार आहे. सिमिलरली सेक्शन बी मध्ये क्वेश्चन 5th जो आहे, तो 10-10 मार्काचा आहे. म्हणजे 5 सब क्वेश्चन आहे. ते प्रत्येकी 150 शब्दामध्ये लिहायचे आहेत आणि सेक्शन ए मधला क्वेश्चन 1, सेक्शन बी मधला क्वेश्चन 5 हे कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 1 आणि 5 याच्या व्यतिरिक्त सेक्शन ए मध्ये अजून एक क्वेश्चन चूज करायचा आहे. 2, 3, 4 पैकी. त्याच्यानंतर सेक्शन बी मध्ये 6, 7, 8 पैकी एक क्वेश्चन कंपल्सरी चूज करायचे आहे. आणि त्याच्यानंतर आता उरलेला एक जो क्वेश्चन असणार आहे 50 मार्काचा. एक तर तुम्ही सेक्शन ए मधून करा किंवा सेक्शन बी मधून करा.
कोणी 3 करू शकतं, कोणी 4 करू शकतं, कोणी 7 करू शकतं, कोणी 8 करू शकतं. ते तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ते ॲप्लिकेबल फॉर बोथ सेक्शन ए आणि सॉरी पेपर ए आणि पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड हा त्याच्यामध्ये काय तर आहे. आता त्याच्यानंतर बरेचसे कॅन्डिडेट जे समजा सेल्फ प्रिपेअर वगैरे करत आहेत किंवा ज्यांना जे क्लास अफोर्ड नाही करू शकत, तर त्यांच्यासाठी जे काही संदर्भ साहित्य आहे ना, हे संदर्भ साहित्य मी ऑलरेडी याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. तर या ठिकाणी आता मी वाचत बसत नाही. तर तुमचा जो स्क्रीन असेल मित्रांनो, तर ती 2 मिनिटं मी थांबतो. तर तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, तर स्क्रीनशॉट या ठिकाणी घेऊ शकता किंवा याची जी पी असणार आहे, ही पी तुम्हाला कुठे मिळून जाईल, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे. तर टेलिग्राम चॅनलच्या फाईल सेक्शनमध्ये जे आहे, तुम्हाला हिस्ट्री ऑफ नॉलेजची जी बुक लिस्ट आहे, ही बुक लिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. पहिली जी असेल तर फाउंडेशनल लेव्हलला तुम्हाला कुठला काय रीड करायचा आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं, तुम्ही जे काही रेफरन्स बुक आहे, मग ते मराठी मीडियममध्ये असेल किंवा इंग्लिश मीडियममध्ये असेल, तर तुम्ही कुठले काय करू शकता, तर रेफर करू शकता. ते एन्शियंट अँड मिडिव्हलसाठी दिलंय. लेफ्ट हँड कॉलममध्ये जरी इंग्लिशमध्ये लिहिलं असले, तर ते मराठी रेफरन्सेस आहेत आणि राइट हँड कॉलममध्ये जर आपण बघितलं, तर इंग्लिशमध्ये तुम्हाला जर रेफर करायचे असतील सोर्सेस, तर कुठले करू शकतात. पेपर ए साठी आहे सॉरी पेपर फर्स्टसाठी हिस्ट्री ऑप्शनचा. हा सेक्शन ए, हा सेक्शन बी आणि हा पेपर फर्स्ट. तर इथे बघितलं मॉडर्न इंडिया आणि मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री. याच्यामध्ये बघितलं हा पेपर सेकंड, मॉडर्न इंडिया सेक्शन ए आणि मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री सेक्शन बी. लेफ्ट हँड साइडला जे असतील ते मराठीमध्ये, त्याच्यानंतर राइट हँड साइड असतील तर इंग्लिशमध्ये. याचे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही काय ते बुक त्या पद्धतीने काय करू शकता, तर तुम्ही रेफर करू शकता. जे कॅन्डिडेट कोर्स जॉइन करतील, तर त्यांना दुसरं काहीच रेफर करण्याची गरज नाही. जेवढे स्टँडर्ड मटेरियल आहे, त्या सगळ्या स्टँडर्ड मटेरियलमधलं जेवढे महत्त्वाचे एक्झाम ओरिएंटेड क्वालिटी मटेरियल आहे, ते आपण काय केलंय, तर कंपाईल केलेत आणि कंपाईल करून ते आपण स्टुडंटला देतो. जेणेकरून त्यांचे जे एफर्ट्स आहेत, ते एफर्ट्स सेव्ह होतील आणि लेक्चरमध्ये तुमचे काय होणार आहे, तर कन्सेप्ट क्लिअर होतील आणि इथे जे असणार आहे, तर ते नोट्स काढण्यासाठी किंवा व्हॅल्युएटेड मटेरियल आहे, या सगळ्या नोट्स तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाईड केलेला आहे. आता जर आपण इथं बघितलं मित्रांनो, जी काही तुमची टेस्ट सीरीज आहे, तर टेस्ट सीरीजमध्ये क्वेश्चन कम आन्सर बुकलेट. आता एम-पी-एस-सी राज्यसेवा जी आहे, तर पहिल्यांदा मेन्स एक्झामिनेशन कंडक्ट करते डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे. म्हणजे 2011 पर्यंत पण होते, पण आताच्या नवीन पॅटर्ननुसार. तर आता याच्यामध्ये 2 भ्रम आहेत, म्हणजे 2 कॉन्सेप्ट्स आहेत, की हे जे क्वेश्चन कम आन्सर बुकलेट असणार आहे, त्याच्यावरचे जे पेज आहेत, ते रूल्ड पेजेस असतील किंवा अनरूल्ड पेजेस असतील. रूल्ड पेजेस म्हणजे काय, की त्याच्यामध्ये आखलेले म्हणजे असे लाईन्स दिलेले असतात, वहीमध्ये वगैरे असतात त्या पद्धतीने किंवा यू-पी-एस-सी प्रोव्हाईड करते त्या पद्धतीने असते. आता जे काही टेक्निकल मेन्स झाल्या एम-पी-एस-सीच्या, तर त्याच्यामध्ये रूल्ड पेजेस होते आणि तरी जर आपण बघितलं, की पॉसिबिलिटी असू शकते, की रूल्ड पेजेस पण असू शकतात किंवा अनरूल्ड पेजेस पण असू शकतात. आपण दोन्ही पॉसिबिलिटी लक्षात घेऊ आणि दोन्ही पॉसिबिलिटी लक्षात घेतल्यानंतर एखाद टेस्ट जी असणार आहे तुमची रूल्ड पेजेसवर असेल आणि बाकीच्या काही ज्या असतील, म्हणजे आपण त्याच्यामध्ये बघू त्या म्हणजे ब्लँक असतील, ती म्हणजे पूर्ण जो कागद असेल तो कोरा असेल, या पद्धतीमध्ये. तर दोघंही कॉन्सेप्ट म्हणजे दोघंही जे आपण म्हणू शकतो पॉसिबिलिटीज, आपण त्याच्यामध्ये काय करणार तर लक्षात ठेवणार आहे. या पद्धतीने तुमचं जे असेल तर क्वेशन कम आन्सर बुकलेट बोथ अप्रोच असतील याच्यामध्ये रूल्ड पेजेस पण आणि ब्लँक पण. म्हणजे तुम्हाला दोघंही म्हणजे दोघींपैकी कुठलीही जर पॉसिबिलिटी आली, तर त्याच्यासाठी तुम्ही काय असलं पाहिजे, तर रेडी असले पाहिजे. या पद्धतीने हा सॅम्पल आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याचे काही मॉडेल आन्सर्स असतील. तर मॉडेल आन्सर वगैरे पण तुम्हाला त्या ठिकाणी काय केले जातील, तर दिले जातील. हे इंग्लिशमध्ये तसंच मराठीमध्ये पण त्याचे जे मॉडेल आन्सर्स आहेत, ते मॉडेल आन्सर्स तुम्हाला काय केले जातील, तर प्रोव्हाईड केले जातील. आता याचे जे काही पी-वाय-क्यूज आहेत म्हणजे यू-पी-एस-सीचे कारण एम-पी-एस-सी राज्यसेवेचा आता नवीन पॅटर्न आहे. पण मग याच्यामध्ये आपण इन्क्लूड करत असताना हिस्ट्री ऑफ म्हणजे 2011 पर्यंत जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता एम-पी-एस-सीचा त्याचे पण क्वेश्चन या पी-वाय-क्यूच्या शेवटी आपण काय केलं तर ॲड केले आणि जवळपास जर आपण बघितलं, की यू-पी-एस-सी हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्टचे जे काही पी-वाय-क्यूज आहेत, ते आपण 1979 पासून ते जवळपास 2025 पर्यंत जे ते सब्जेक्ट वाईज काय करून दिले तर क्लासिफाईड करून दिलेले आहेत. जेणेकरून कॅन्डिडेटला त्यांच्या प्रिपरेशनसाठी त्याला काय होणार, तर मदत होणार आहे. आता ह्या पी-डी-एफ जर तुम्हाला हवे असतील पी-वाय-क्यूजच्या, तर ते तुम्हाला कुठे मिळतील? आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, तर तिथे भेटून जातील. तुम्ही त्याला अ, जॉइन होऊन ह्या ज्या काही पी-वाय-क्यूज आहेत, त्या इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये सेक्शन वाईज आणि सिलेबसच्या टॉपिक वाईज हे क्वेश्चन काय करून दिले, तर क्लासिफाय करून दिलेले आहेत. त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तर ते प्रिपरेशनसाठी तुम्हाला हेल्पफुल राहतील. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, की आपण आन्सर रायटिंगचे जे स्ट्रॅटेजी सेशन्स आहेत, ते स्ट्रॅटेजी सेशन पण आपण त्याच्यामध्ये काय टेस्ट सीरीजमध्ये इन्क्लूड करणार आहोत. तर त्याचा सॅम्पल जर तुम्हाला बघायचं असेल, की आन्सर रायटिंगमध्ये घेत असताना म्हणजे कशा पद्धतीने त्याच्यामध्ये गाईडन्स दिलं जाईल. तर त्याच्यासाठी त्याचा जो काही म्हणजे आन्सर रायटिंगचा जो एक सेशन आहे, तर त्याची जी काही लिंक आहे
ते मी तुम्हाला काय करून तिथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, की ऑलरेडी आपल्या YouTube चॅनलच्या हिस्ट्री ऑप्शनच्या स्ट्रॅटेजी सेशनमध्ये एन्शियंट आणि मिडिव्हल हिस्ट्रीचं जे आन्सर रायटिंग करत असताना कसं केलं पाहिजे, त्याच्यामध्ये मी काय केलं तर डिस्कस केलेलं आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही डाउट्स असतील किंवा पर्सनली तुम्हाला जर बोलायचं असेल, तर तुम्ही काय असेल तर 9511900488 या नंबरवर काय करू शकता, तर कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जो असेल तर तो योग्य तो रिस्पॉन्स त्या ठिकाणी दिला जाईल. आता आपण इथे थांबूया. आणि ज्यांना स्टार्ट करायचं आहे किंवा ती सीरीज जॉइन करायची आहे, तर त्यांनी लवकरच त्याची सीट्स काय करा, तर कन्फर्म करा. थँक